विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि जागतिक दर्जाची गुणवत्ता गाठण्यासाठी स्पष्ट धोरणांची आवश्यकता असते. हेच उद्दिष्ट समोर ठेवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने तयार केलेल्या धोरण पुस्तिकेचे प्रकाशन कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी कुलगुरू डॉक्टर महानवर म्हणाले, कोणत्याही संस्थेची प्रगती ही त्या संस्थेच्या धोरणांवर अवलंबून असते. विद्यापीठाचा विकास साधताना आपण विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानला आहे. विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता त्यांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम करणे हे ध्येय आहे. धोरण निश्चितीमुळे विद्यापीठाच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीस मोठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन यावेळी कुलगुरूंनी केले. कुलगुरू महानवर म्हणाले की आगामी काळात विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानासाठी इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणजेच औद्योगिक भेटींचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाईल. यामुळे उद्योगांना नेमके कसे मनुष्यबळ हवे आहे याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळेल. यावेळी IQC संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांनी प्रस्तावित केले. यावेळी IQACच्या माध्यमातून विद्यापीठाचा दर्जा उंचावण्यासाठी ही धोरण पुस्तिका मार्गदर्शक ठरेल. विद्यापीठाने तयार केलेली ही धोरण पुस्तिका म्हणजे केवळ एक दस्तऐवज नसून ती भविष्यातील प्रगतीची ब्ल्यूप्रिंट आहे. यामध्ये संशोधन, क्रीडा, सांस्कृतिक कार्य आणि पायाभूत सुविधांच्या विकासाबाबतही निश्चित दिशा ठरवण्यात आली आहे, असे गौतम कांबळे म्हणाले. यावेळी प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव अतुल लकडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे नियंत्रक डॉक्टर श्रीकांत अंधारे यांच्यासह विद्यापीठातील सर्व संकुलांचे संचालक उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.